ब्रेकफास्टला आज डोसे बनवायचे होते. प्रेग्नन्सीमुळे ॲक्च्युली आम्हाला घरी आजकाल पीठ भिजवणं जमत नाही. तर मी जेव्हा कधी बाहेरून ऑर्डर करते तेव्हा हे ID ब्रँडचं बॅटर मागवते. लोकल बॅटरपेक्षा हे थोडं महाग मिळतं, पण ह्याचे डोसे ना खूप छान आणि सॉफ्ट होतात. प्लस हे ना आंबटसुद्धा अजिबात होत नाही 2-3 दिवस ठेवलं तरीसुद्धा. आणि मला एक पार्सल माझं रिसीव्ह झालं होतं, ज्याच्यामध्ये मी एक कॉटनचा गाऊन मागितला होता, म्हणजे वन पीस. आणि हा ना 2 वेने यूज करता येतो, म्हणजे स्लीवलेस आहे प्लस याचं जॅकेट पण आहे वरती. तर खूप छान दिसत होता हा. तर तुम्हाला कोणाला याचे डिटेल्स हवे असतील ना तर नक्की कमेंट करा. तुम्हाला तुमच्या DM मध्ये डिटेल्स मिळून जातील. जेवणामध्ये आमच्याकडे होती सौंदळे. तर जे कोणी मालवण कोकणातले आहेत ना त्यांना माहीत असेल की सौंदळे म्हणजे नक्की कुठली फिश असते. आणि छान आम्ही मस्त लाल रस्सा म्हणजे लाल सार केलेला मच्छीचा. आणि एवढं जेवल्यानंतर खरं तर झोप आलेली, पण आम्हाला जायचं होतं एका एक्झिबिशनला. तर सरसचा व्हिडिओ तुम्ही माझ्या पेजवर ऑलरेडी बघितला असेल, त्याचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवला आहे. तर त्या एक्झिबिशनला ॲक्च्युली आम्ही कोलॅबरेशनसाठी गेलो होतो. खूप छान एक्झिबिशन आहे. म्हणजे जर लोकल प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील ना, म्हणजे टिपिकल गावावरनं जे येतात तिकडची कडधान्य म्हणा, डाळी म्हणा, तर तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. किंवा पापड, अजूनही खूप काय काय प्रॉडक्ट्स आहेत. त्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स दिलेत. त्यानंतर आम्ही विचार केला की तिथेच काहीतरी खाऊया. तर मी तर हे भेळ आणि पुरणपोळी खाल्ली होती आणि भूषणला ते सावजी चिकन खायचं होतं, तर त्याने ते मस्त एन्जॉय केलं.